नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली अंतिम याचिका उद्या पुन्हा सुनावणीसाठी आहे। उद्या मंगळवार, उद्या कोणत्या क्रमांकावर असेल या सर्व संदर्भात मी तुम्हा सर्वांपर्यंत माहिती घेऊन येईलच। पण लक्षात घ्या, ही याचिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने उद्या युक्तिवाद होईल। त्यानंतर या याचिकेवरचा अंतिम निकाल हा मान्य सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येईल। आता राखून ठेवण्यात येतोय, लिफाफा बंद करून त्याच्यावर योग्य वेळ देण्यात येते, त्याच्यावर पुन्हा रिव्ह्यू करणार आहेत की काय, किंवा कुठल्या लार्जर बेंचकडे हे प्रकरण हँडओव्हर होणार की काय, अनेक प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असतील। पण या सर्व प्रश्नांचं उत्तर सध्या तरी वेळ हेच आहे। ती वेळ येऊ द्या, त्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। पण सध्या तरी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाच्या वतीने कोणते दोन युक्तिवाद केले जाऊ शकतात या संदर्भात मी तुम्हाला एक अस्पष्टशी अशी एक कल्पना देतो। स्पष्टशी नाही, पण अस्पष्टशी एक कल्पना देतो। सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदेचे वकील मागच्या वेळेसही उभे राहिले होते, त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वारंवार त्यांच्या तोंडी येत होतं की पक्षांतर्गत हा सारा कलह आहे। इथे कुठलीही पक्षामध्ये फूट नाही, पण हा पक्षांतर्गत कलह आहे आणि एक नेतृत्व जाऊन दुसरं नेतृत्व उदयास आलेलं आहे। म्हणजे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद होता, ज्यामध्ये ए पार्टीची लोक बी पार्टीमध्ये जातात आणि बी पार्टीचं रिप्रेझेंटेशन करतात, म्हणजे ए पार्टीतून निवडून आल्यानंतर या सगळ्यावर काट मारण्यासाठी आता ही ए पार्टीची लोक ए पार्टीतच आहेत आणि त्यांनी फक्त नेतृत्व बदल केलेला आहे। एक नेता जाऊन दुसरा नेता आलेला आहे आणि दुसऱ्या नेत्याला मान्यता मिळालेली आहे। हा अशा प्रकारचा युक्तिवाद केला जाऊ शकतो। यामध्ये त्यांच्याकडून बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात प्रथम सांगतो याच्यावर एक काट कशी मारली जाऊ शकते। सगळ्यात प्रथम मी ती गोष्ट सांगतो आणि त्यानंतर त्यांच्याकडून आणखी कोणकोणत्या गोष्टी ठेवल्या जातील हे सांगतो। अजूनही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर, म्हणजे जो दुसरा नेता उदयास आलेला आहे त्या दुसऱ्या नेत्याच्या मान्यतेविषयी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं जे काही एक्सेप्टन्स असतील, एक्नॉलेजमेंट असतील, ते कुठे ईसीआयच्या वेबसाईटवर आलेले आहेत का? तर अजिबात नाही। अजूनही ईसीआयच्या वेबसाईटवर 4 वर्षांनंतरही, म्हणजे जवळपास 22, 23, 24, 25 आणि हा 26चा काळ, मुख्य नेता हे पद अजूनही अपडेट झालेलं नाही। ईसीआयच्या वेबसाईटवर अजूनही शिवसेनेची 2018चीच घटना आहे आणि त्यानंतर झालेले बदल, म्हणजे एकनाथ शिंदेकरवी करण्यात आलेले बदल हे अजूनही अपडेटेड नाही। त्याचबरोबर शिवसेनेने जे काही एकनाथ शिंदेच्या हकालपट्टीची वगैरे जी त्यावेळेस ती पत्रकं तुम्ही पाहिली असाल, त्याची एक्नॉलेजमेंट आहे, पण त्या साऱ्या एक्नॉलेजमेंटला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर टाकणं तेवढं बंधनकारक मला दिसत नाही। पण घटना अपडेट होणं हे बंधनकारक आहे। ते ईसीआयच्या एसओपी मध्ये आहे, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं म्हणतो। त्या एसओपीच्या, म्हणजे एसओपीचंही पालन केलं गेलं नाही। आता एसओपीचं पालन ईसीआयने केलं नाही की ईसीआयला एकनाथ शिंदेची ती घटना ईसीआयच्या पोर्टलवर टाकणं हे अडचणीचं वाटलं असावं, हा सगळ्यात महत्वाचा इथे एक भाग आहे। ईसीआयने आजही एकनाथ शिंदे ज्या घटनेद्वारे, म्हणजे ज्या ठरावांद्वारे म्हणा, प्रातिनिधिक सभेच्या ज्या ठरावांद्वारे त्यांचं मुख्य नेते हे पद निवडलं गेलं, जे 2 नेते किंबहुना 7 उपनेते उपस्थित होते, त्या सर्वांच्या आवाजी मतदानाचा तो व्हिडिओ वगैरे काहीही आलेलं नाही। पण त्याच वेळी तुम्ही पाहिलं असाल 2018ची शिवसेनेची संपूर्ण घटना, संपूर्ण कार्यकारिणीची ती मीटिंग, ती सभा, त्यानंतर सर्वांचे अनुमोदन, त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल रामदास कदम, त्यानंतर गजानन कीर्तीकर, स्वतः अनिल देसाई, त्यानंतर विनायक राऊत, या सर्वांनी केलेले अनुमोदन, त्यावर इतर प्रातिनिधिक सभेने, त्यामध्ये उपनेते होते, नेते होते, कार्यकारी मंडळ होतं, इतर राज्यांचे प्रांत अधिकारी होते, जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा संपर्क प्रमुख होते, मुंबईचे 10 विभाग प्रमुख होते, या सर्वांनी हात उंचावून केलेले ते सारे व्हिडिओ माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे किंबहुना सोशल मीडियावर किंबहुना मेनस्ट्रीम मीडियावर सर्वांवर अपलोडेड आहेत। पण तशा प्रकारचा एकही पुरावा एकनाथ शिंदेच्या त्या घटना दुरुस्तीचा आजतागायत कुणालाही कळालेला नाही। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वतः त्यांच्या वेब पोर्टलवर तो अजूनही टाकलेला नाही। त्यानंतर प्रतिज्ञापत्र व्हेरीफाय करायला आमच्याकडे वेळ नाही, अशा प्रकारचं एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने वक्तव्य केलं होतं। जवळपास 19-20 लाख प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने 3 ते 3.5 लाखांची पत्र, ही प्रतिज्ञापत्र आम्हाला व्हेरीफाय करायला आत्ता
वेळ नाही, त्यामुळे आम्ही प्रतिज्ञापत्रांचा निर्णय आता घेऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये दोनही गटांकडनं अशा प्रकारे एक युक्तिवाद करण्यात आला होता की ही सारी फेक आहेत, याच्यामध्ये डुप्लिकेट आहेत, ज्यांचे मृत्यू झालेले आहेत त्यांची सुद्धा प्रतिज्ञापत्र आहेत, अशा प्रकारची त्यावेळेसची ती बातमी आहे. बघा, जे काही आहे मी क्लिअर तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. पण त्या प्रतिज्ञापत्रांना पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करण्याची मागणी एकनाथ शिंदेच्या गटातर्फे केली जाऊ शकते, कारण त्यांना पक्षातली फूट दाखवायची. आता एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने एक युक्तिवाद सगळ्यात प्रथम हा केला जाऊ शकतो की आम्ही गुवाहाटीला, आम्ही सुरतला, गुवाहाटी मार्गे गोव्याला आम्ही काही सारी संघटना घेऊन जाऊ शकलो नसतो. त्यामुळे आम्ही फक्त एक 40-50 आमदार घेऊन गेलेलो आहोत. आणि त्यानंतर पण त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवं, कित्येक आमदार हे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले नव्हते. ते तिसऱ्या दिवशी गुवाहाटीला जॉईन झाले होते. तिसरा दिवस होता तो. किंबहुना आणखी एक तुम्हाला सांगतो, या सगळ्यावर काटा कशा पडतायत बघा, कशा क्रॉस मार्क पडतायत. एकनाथ शिंदेच्या ज्या गटनेते पदावरून त्यांची गच्छंती करण्यात येत होती त्यावेळेस ज्या 3 मंत्र्यांच्या सह्या आहेत, त्यामध्ये एक आहेत दादा भुसे, उदय सामंत आणि तिसरे संजय राठोड. या 3 मंत्र्यांच्या सह्या आहेत. आज ते 3 मंत्री, म्हणजे त्याच वेळेस ते 3 मंत्री काही दिवसांनंतर एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेले होते. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस विचारेल हा सारा जमाव एक गठ्ठा गेला होता का, आणि हे जर म्हणाले होय, तर मग हे 3 मंत्री ज्यावेळेस तुमच्या सोबत होते, मग इकडे येऊन कुणी सह्या केल्या? या 3 मंत्र्यांच्या सह्या इकडे कशा? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, हळूहळू माणसं जात होती. हे त्या 3 मंत्र्यांच्या सह्यांमुळे एकनाथ शिंदेचा गट सुद्धा पुन्हा अडचणीत येणार आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे कसं हे टाकायचं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे टाकल्यानंतर याच्यावर कसा वेळ मागवून घ्यायचा, 19 लाख प्रतिज्ञापत्र व्हेरीफाय करायची आहेत, त्यातून आम्हाला थोडा वेळ द्या, अशा प्रकारचा एक बचावात्मक पवित्रा घेतला जाऊ शकतो. आणि ECIला सांगितलं जाऊ शकतं, तुम्ही ही प्रतिज्ञापत्र व्हेरीफाय करा. आणि पक्षात त्यावेळेस खऱ्या अर्थाने फूट झाल्यानंतर किंवा होती का, आणि जर होती तर मग ही प्रतिज्ञापत्र कुणाची जास्त, कुणाकडे किती संख्या, विशेषतः राष्ट्रीय कार्यकारिणीमधले, पक्षाच्या घटनेप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधले किती सदस्य कुणाच्या बाजूने आहेत, याचा एकदा निर्णय घ्या. म्हणजे पक्षातली फूट सुद्धा आपल्याला इथे स्पष्ट करतील. कारण आपला संपूर्ण युक्तिवाद हा राजकीय पक्षामध्ये फूट नव्हती, फूट फक्त लेजिस्लेचर पार्टीमध्ये होती. आणि राजकीय पक्षातले सर्वच्या सर्व प्रतिनिधी, सर्वच्या सर्व, म्हणजे तुम्ही कार्यकर्ते म्हणू शकता, पदाधिकारी म्हणू शकता, सारेच्या सारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने होते. हा जो आपला मुख्य युक्तिवाद आहे, तो युक्तिवाद ह्यांनी काट मारण्यासाठी हा एक प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करू, आणि त्यानंतर आमचा जो केलेला निर्णय आहे नावाचिन्हाचा, तो आम्ही रिव्ह्यू करू, आणि त्यानंतर पुन्हा मान्य सुप्रीम कोर्टाकडे येऊ. किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रिव्ह्यू झालेला निर्णय याच्यावर पुन्हा जो पक्ष, म्हणजे या दोघांपैकी जो पक्ष या निर्णयाला अमान्य करेल त्याने पुन्हा मान्य सुप्रीम कोर्टाकडे यावं. अशा प्रकारची जर प्रोसिजर झाली तर मात्र पुनश्च हा एक वेळ काढूपणा केला जाऊ शकतो. 2029 पर्यंतचा काळ कसा बसा अशा पद्धतीने काढण्याचा एक प्रयत्न केला जाऊ शकतो. ही सुद्धा एक शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. 21 जुलै ते 21 ऑगस्ट, म्हणजे 21 जून 2022 ते जवळपास 21 ऑगस्ट 2022 या मधल्या काळामध्ये, जून ते ऑगस्ट या 2 महिन्यांच्या काळामध्ये जवळपास 13 आमदार ते 40 आमदारांचा हा जो पल्ला गाठला गेला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आपण ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या की तुम्ही पक्ष किंवा पक्षाचं चिन्ह, नावचिन्ह देऊ करताना या सगळ्या गोष्टींचा सुद्धा एक हवाला घ्या की कशा प्रकारे पक्ष इकडे हळूहळू सरकत गेला होता. आणि त्याचं मुख्य कारण होतं एकनाथ शिंदेकडे जाणारं मुख्यमंत्री पद. एकनाथ शिंदेकडे फक्त मुख्यमंत्री पद जात नव्हतं, त्या पदासोबत अनेक बेनिफिट्स, ज्याला आपण फायदे म्हणतो, अनेक फायदे सुद्धा जात होते. त्या फायद्यांसोबत सरकार सुद्धा जात होतं. सरकार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन येतं, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे सुद्धा काही बेनिफिट्स येतात. या सगळ्यांचा एक परिपाक जर काढला तर एकनाथ शिंदेकडे साऱ्या पॉवर जात होत्या, आणि त्यामुळे हा पक्ष हळूहळू सरकत होता. हे पुन्हा एकदा इथे सिद्ध होत होतं. या सर्व गोष्टी माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर शिवसेनेचे वकील
हे कन्क्लुजन मध्ये पुन्हा एकदा मांडू शकतात, जे आपण या अगोदरच मांडलेले आहेत, पण त्या गोष्टी पुन्हा एकदा मांडण्याची शक्यता मला इथे दाट दिसते. आज ह्या दोन शक्यतांच्या व्यतिरिक्त मला म्हणजे रिव्ह्यू करण्यासाठी द्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पुन्हा एकदा ते व्हेरीफाय करायला सांगा, पक्ष कुणाचा, म्हणजे लेजिस्लेचर पार्टीमध्ये जशी फूट तशी राजकीय पक्षामध्ये सुद्धा फूट झालेली होती, पण ती फूट आता आम्हाला इथे थेट दाखवता येणार नाही, तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. आम्ही गुवाहाटी सुरतमध्ये होतो, त्या गोष्टी घडवण्यासाठी आमचे जीव धोक्यामध्ये होते, आमच्या परिवारांना इथे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, वगैरे वगैरे सारं काही सांगण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता नेमकं पाहायचं, या सर्वावर एक उपाय आहे, तो उपाय म्हणजे वेळ. आता वेळ नेमकं काय सांगते हे पाहायचंय. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जी परिस्थिती चालू आहे, म्हणजे ती परिस्थिती अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि मला खरंच शिवसेनेच्या नेतृत्वाचं आभार मानायचे, विशेषतः उद्धव साहेबांचे, आदित्य साहेबांचे विशेष आभार मानायचे, त्यानंतर संजय राऊत साहेबांचे सुद्धा आभार मानायचे. ज्या प्रकारे आता समजा कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरचं आंदोलन संपलं, पण त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने कशा प्रकारे एक एक मुद्दा लावून धरलाय, अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्रातला सर्वात प्रथम पक्ष हा शिवसेना आणि त्यानंतर लागोलाग मनसे यांचा पाठिंबा कॉक्रोच जनता पक्षाला गेला. त्यानंतर ज्या प्रकारे हा तरुण समुदाय, सारा तरुण वर्ग ज्या प्रकारे शिवसेनेच्या ठाकरेंच्या पाठीशी उभा राहायला लागला, त्यानंतर मात्र आदित्य साहेबांनी ती माळ तुटू दिली नाही. तुम्ही पहा, जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता नाशिकमध्ये जात आहेत, कर्जतमध्ये गेले त्यांनी, कित्येक जिल्हे, चाकणमध्ये काल तुम्ही पाहिलात, आता जिल्हे पिंजायला सुरुवात केलेली आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये ज्या समस्या आहेत आणि विशेषतः त्यांनी इंडस्ट्रीजवर विशेषतः फोकस केलेला आहे. इंडस्ट्री त्यांनी उदय सामंतांना टार्गेट केलेलं आहे, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्र्यांना टार्गेट केलेलं आहे. या सर्व गोष्टी का गरजेच्या आहेत? कारण शिवसेना ही जनतेत उतरून जनतेसाठी काम करणारी संघटना, ह्या एसी कार्यालयात बसणारा पक्ष नाही, हे आदित्य साहेबांनी पुन्हा दाखवून दिलं. आदित्य साहेबांनी ज्या प्रकारे हा झंझावात आता चालू केलेला आहे, ठाकरेंनी ज्या प्रकारे ती ग्रीप पकडलेली आहे, ती फार गरजेची आहे. आणि आज मला तुम्हाला नाशिकचं दृश्य दाखवायचंय. नाशिकमध्ये रस्ते अपघातात कित्येक मृत्यू झालेले आहेत. या नाशिकच्या सर्व आंदोलनामध्ये आज ज्या प्रकारे शिवसेना रस्त्यावर उतरली, तो प्रकार पाहता मला भरून पावल्यासारखं वाटलं. एकदा पहा आज नाशिकचा आजचा हा व्हिडिओ. आज रविवारचा दिवस, खरं तर घरात बसून आपल्या परिवारासोबत घालवण्याची ही वेळ, पण नाशिककर शिवसैनिक मात्र आज रस्त्यावर उतरले, त्याला नाशिककरांचा फार मोठा प्रतिसाद लाभला. शिवसेनेची ही लढाई कोर्टात चालू राहील, हा कोर्टाचा भाग राहिला, पण त्याचबरोबर शिवसेनेची संघटनात्मक लढाई, जनतेच्यासाठी आपण बांधील आहोत, आपण जनतेसाठी आहोत, तो भाग वेगळा. दोनही गोष्टी, ही लढाई संपेल मग मी ही लढाई जिंकेल असं नाही. ही लढाई कोर्टात वकील करतील, कोर्टात शिवसेनेचे वकील आपल्या पद्धतीने लढतील. वकील आपलं काम चोख पार पाडत आहेत. कपिल सिब्बलांनी अख्खी पिसं काढलेली आहेत. एकनाथ शिंदेची पिसं, त्यांच्या गटाची पिसं काढण्याचं काम कपिल सिब्बल हे अतिशय योग्य पद्धतीने, कपिल सिब्बल त्यांची संपूर्ण टीम योग्य पद्धतीने करते. पण त्याचबरोबर जनतेमध्ये उतरून, आता कालपासून तुम्ही पाहिलं शिवसेनेच्या सर्व नेत्यांना, विभागीय नेत्यांना सर्व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचा झंझावाती नेत्यांचा दौरा सुरू झालेला आहे. स्थानिक आढावे घेतले जात आहेत, स्थानिक परिस्थितींचे आढावे घेतले जातात, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात फिरून शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेतले जातात. त्यानंतर त्या प्रश्नांवर वाचा फोडली जाते, त्या प्रश्नांना आवाज, त्याला व्यासपीठ तयार करून दिलं जात आहे. एकदा आजचा हा नाशिकच्या व्हिडिओचा, त्या आंदोलनाच्या व्हिडिओचा हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा एकदा पहा, तुम्हाला कळेल काय स्वरूपात शिवसेना रस्त्यावर उतरते. अधिकारी, नेते, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि नाशिक मधल्या रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात नाशिक महापालिकेला जाब विचारला जाणार आहे. याआधी आदित्य ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा करून रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली होती आणि त्यानंतर आता संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू. या दुरावस्थेमुळे नाशिकमध्ये अनेक जणांचे जीव गेलेले आहेत, तसंच अनेकांना दुखापत झालेली आहे. रस्त्याची कामं असतील किंवा कुंभमेळ्याची कामं, याच्यामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप होतो आहे. थेट कुंभमेळ्याचे जबाबदारी असलेले भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही आरोप केले जात आहेत. एकूणच सध्या जे नाशिकमध्ये सुरू आहे, जी रस्त्यांची दुरावस्था असेल, नाशिकमधल्या आरोग्य आणि अन्य सुविधांचा प्रश्न असेल, नाशिकमधील कुंभमेळ्यांच्या कामामध्ये होत असलेला भ्रष्टाचार असेल, असे अनेक मुद्दे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, पक्षाच्या नेत्यांनी हाताळले आहेत आणि थेट
भाजप आणि राज्य सरकारला जाब विचारला जातो आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला जातो आहे. काही प्रश्न मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सगळ्यात अतिशय संवेदनशील असा मुद्दा की गेल्या साधारण महिनाभरात अनेकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे. मंत्री, पालकमंत्री इथे येतात, रस्त्यांची पाहणी करतात, जखमी झालेल्यांना, मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना हे मंत्री भेट देतात. पण अजूनही संवेदना दाखवण्यात आलेली नाहीये. ही सध्याची थेट दृश्य आहेत. नाशिक महापालिकेवर मोर्चा काढला जातो आहे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाब विचारला जातो आहे. या मोर्चाचं नेतृत्व करता आहेत. या आंदोलनामध्ये उतरलेल्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो, पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि सर्वसामान्य नाशिककरांचे सुद्धा आभार मानतो. हा मोर्चा काही शिवसेनेसाठी काढलेला नाही आणि ह्या मोर्चाला मिळालेला उदंड प्रतिसाद हा काही फक्त शिवसैनिकांच्या एकट्या संख्येमुळे नाही, हा सामान्य नाशिककरांचा मोर्चा आहे. सामान्य नाशिककरांसाठी तो काढला गेलेला मोर्चा आहे. मला तुम्हाला खरं तर कालचाच ओम निंबाळकरांचा एक व्हिडिओ सुद्धा दाखवायचा आहे. हा दाखवणं फार गरजेचं आहे, कारण या खासदारांना वाटलं की आम्ही चुकून निवडून आलोय की काय मशालीवर. चुकून आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे हात तुमच्या डोक्यावर होते, त्यानंतर तुम्ही निवडून आलेला आहात. मला ओम निंबाळकरांचं ते स्टेटमेंट आजही कानामध्ये घुसतंय. ओम निंबाळकर काय म्हणतात की माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकही झेडपीचा सदस्य, एकही नगरपंचायतचा सदस्य एकही निवडून येऊ शकत नाही, मशालीवर एकही निवडून येऊ शकत नाही. मग मी काय करावं? याचा अर्थ ओम निंबाळकरांनी पक्ष सोडावा, म्हणजे तुमचे सदस्य निवडून आले नाहीत याचा अर्थ म्हणजे सगळे एकनाथ शिंदे गटाचे किंवा भाजपाचे निवडून आले याचा अर्थ ओम निंबाळकरांनी पक्ष सोडावा का? मला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे, ज्या व्हिडिओमध्ये ओम निंबाळकराला आता जाणवून गेलेला आहे की आपण किती मोठी चूक केलेली आहे. ओम निंबाळकरांनी हा विचार करायला हवा होता, आपण स्वतः मशालीवर निवडून आलेले खासदार आहोत. आपण स्वतः, आपल्याला 3 लाखांचं मताधिक्य पडलं ते आपल्या चेहऱ्याकडे पाहून नाही. असेल तुमच्या चेहऱ्याचं लाखभराचं असेल, पण बाकीचं 6 लाखांचं मतदान हे शिवसेनेचं असेल. लाखभराचं मतदान तुमचं पकडलं, एकदा अपक्ष उभे राहून दाखवा, मग तुम्हाला कळेल तुमचं मतदान स्वतःचं किती आहे ते. लाखभराचं मतदान असेल तुमचं, मी मान्य करतो, पण बाकीचं 6-7 लाखांचं मतदान शिवसेनेचं होतं. ते मतदान तुम्ही गृहीत धरलात. या झेडपीच्या सदस्यांना किंवा या नगरपंचायतीच्या, नगरपरिषदेच्या सदस्यांना निवडून आणता आलं नाही, हे अपयश तुमचं आहे. ओम निंबाळकर, जर प्रत्येक गल्लीतल्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर एखादं अपयश आलं तर खासदारांचं काहीच कार्य नव्हतं, फक्त पक्षप्रमुखांनी काही केलं नाही म्हणून हे सारं अपयश आलं. ही जी टिमकी आपण त्यावेळेस वाजवलीत ही आपल्यावर उलटलेली आहे. काल 15 ऑगस्टच्या भर मार्केटमधल्या एक सभा लावलीत आपण 15 ऑगस्टची. 15 ऑगस्टच्या सभेला असेही नागरिक येऊन उपस्थित राहत असतात, सर्वसामान्य येत असतात. 15 ऑगस्टसाठी माणसं जमवायची गरज नसते भाड्याने. पण कालच्या तुमच्या 15 ऑगस्टच्या सभेला सुद्धा सर्वसामान्य धाराशिवकरांनी केराची टोपली दाखवली आणि जे धाराशिव रस्त्याने चालत होते ते धाराशिव फक्त उभे राहून पाहत होते. ओम निंबाळकरांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास खरंच तसाच आहे का? आणि त्यांना तुम्ही खुर्च्यांवर बसायला विनंती करत होतात. अरे तुम्ही का बसून राहिले नाहीत त्या खुर्च्यांवर? ओम निंबाळकर म्हणतायत सगळ्या खुर्च्या रिकाम्या. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्रामध्ये ओम निंबाळकर हे सभा गाजवण्यामध्ये यांचा हातखंडा होता. सभा गाजवण्यामध्ये, सभेत काय बोलायचं, सभेत कसं लोकांच्या काळजात हात घालायचा हे ओम निंबाळकरांना चांगलं माहिती होतं. ते निमंत्रित असायचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शिवसेनेच्या प्रत्येक त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांकडनं निमंत्रित असायचे. पण आता स्वतःच्या धाराशिवमध्ये स्वतःची सभा यांना भरवता येईना. ओम निंबाळकरांना त्यांच्या खुर्च्या, रिकाम्या खुर्च्या पाहवल्या नाही. त्यांनी त्या उभ्या राहणाऱ्यांना सांगितलं खुर्च्यांवर बसा. उभे असलेली माणसं म्हटली खुर्च्या पोळायल्यात, खुर्च्यांचे आम्हाला चटके लागतात म्हणे. त्या उभ्या माणसांना हे सांगायचं होतं, ओम निंबाळकर तुम्हाला खुर्च्या गोड लागल्या, आम्हाला खुर्च्या पोळायल्यात, आम्हाला नको, आम्हाला त्या खुर्च्यांचे चटके नको, आम्ही उभेच बरे. आम्हाला पाहायचंय तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, ढळलेला आत्मविश्वास आम्हाला पाहायचाय. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. आणि त्या प्रेरणेतनं आपण सगळेजण ह्या जिल्ह्याचा मागासलेपणाचा जो शिक्का आहे तो पुसून टाकण्यासाठी एकत्रितपणे, सामूहिकपणे त्या ठिकाणी काम करत राहू, एवढीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं
हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि खुर्चीवर का बसना गेले? हा, खुर्ची पोळायली. बरं झालं, खुर्ची अशा सगळ्या पोळायला लागल्या. चला, तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा. आणि त्या प्रेरणेतनं आपण सगळेजण ह्या जिल्ह्याचा मागासलेपणाचा जो शिक्का आहे तो पुसून टाकण्यासाठी एकत्रितपणे सामूहिकपणे त्या ठिकाणी काम करत राहू, एवढीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि खुर्चीवर का बसना गेले? हा, खुर्ची पोळायली. बरं झालं, खुर्ची अशा सगळ्या पोळायला लागल्या. चला, तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये येतं, अरे कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, कोण होतास तू, काय झालास तू. नावातच राजे राहिलं, ओम राजे. रयत तुमची तुमच्या सोबत राहिली नाही, पण राजे ओम राजे निंबाळकर, रयत तुमची निघून गेली तुम्हाला सोडून. कारण ती रयत कधी तुमची नव्हतीच. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या खऱ्या शिवसेनेची प्रजा होती. ती खऱ्या शिवसेनेचे ते सारे मावळे होते. ते तुमच्याकडे पाहून नव्हते आले, ते उद्धव साहेबांकडे पाहून आले होते. उद्धव साहेबांनी उमेदवार दिलाय, निवडून द्या. भाऊसाहेब वागचौरे, शिर्डी लोकसभा, उद्धव साहेबांनी उमेदवार दिलाय, निवडून द्या. वाशिम, यवतमाळ, हिंगोली, आष्टीकर असतील, संजय देशमुख असतील, आणि परभणीचे आमचे असतील बंडू. मी बंडू म्हणालो बरं का, तुम्ही उगाच इकडचे तिकडचे शब्द घालू नका. त्यामुळे दैवत येतं आणि कर्म नेतं ज्याला म्हणतात ना, ते यालाच म्हणतात. आणि महाराष्ट्राचा हा राघव चड्डा, खरं तर महाराष्ट्राचा राघव चड्डाच आहे हा. जसा दिल्लीमध्ये राघव चड्डा बदनाम झाला, तसा हा महाराष्ट्राचा राघव चड्डा. बूनसे गेली आता, ती हौदाने काही येणार नाही तुमच्या. माझ्याकडे एक प्रश्न आहे, धाराशिवच्या जनतेने विचारलेला हा प्रश्न. एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन ओम निंबाळकर यांनी माहिती द्यावी की धाराशिवच्या किती डिप्या बदलून झालेल्या आहेत. आता ह्याचं उत्तर तर माझ्याकडे नसणार, हे ओम निंबाळकरांनी किंवा त्यांच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी द्यावं. धाराशिवच्या किती डिप्या बदलून झालेल्या आहेत. असो, धाराशिवचे रस्ते आता सोन्याच्या मुलाम्यांनी बनणार, धाराशिवचे एसटी डेपो, धाराशिवचे सगळ्या तुमच्या त्या एपीएमसी असतील, सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, सगळं कसं आता चकाचक, सगळं व्यवस्थित, सगळा धाराशिवच्या विकासासाठी, धाराशिवच्या मध्ये येणाऱ्या रोजगारासाठी सारा काही निधी आता उपलब्ध असेल. आणि ओम राजे निंबाळकर आता सर्व काही हे पाहिल्यानंतर खुश असतील, असंच आपण मानून चालूयात.